अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू ए बानू ए बानू हो जा इकडं उगाच हाका नका मारू। ग बसती का तू ए पोरानो अरे गप राहा जरा। बानूला बाहेर नसल यायचं तर राहू दे। काय हा कशा पायी हाका मारतो आहेस एवढ्या आणि दाराला कान लावून काय ऐकतो आहेस? अगं तू बाहेर ये ना कवा धरणं आम्ही बाहेर उभा आहोत म्हणून तुझी काळजी वाटतीया। बा अरे हे समजा काय आहे? तरी मी तुम्हाला म्हणलं होत बानूला हे नाही आवडणार। बानू अशी रागावू नकस पोरी। तुझ्याशी जरासं बोलायचं आहे। माझ्याशी काय? तुझे घडलं हाय ते समजा सांगितलं हाय पण यातून काहीतरी वाट काढायची म्हणून आलो होतो। पोरी बोल मी काय करू तुझ्यासाठी? खरं सांगू का आबा तो माझ्यासाठी काय बी करू नकस। मला एकलीला सुखानं राहू द्या म्हणजे झालं। पर बानू तुझं लगीन झालं आणि तू हाता आली तू सुखी हाय का? नाही ना मग मोठी माणसं काय सांगतात ते ऐका। हे शब्द सोडून दे। अरे आपण काय आपल्यासाठी करतोय का? लगीन झालं म्हणजे काय रीत भात कळतीये का पोरासनी? अरे आज पतूर तिचं ऐकत आलास ना तू? आमचं नाही निदान आज तुझं तर ऐकायला पाहिजे की नाही? ए आये राहू दे की एक हात लाकडान 10 ढापल्या। आम्ही काय म्हणतो बानू म्हणजे आम्ही समजेनी असा विचार केलाय का जेजुरीला जाऊन देवा संग बोलावं। बा अरे काय ऐकते म्या हात जोडते तुमच्या मोर। मला एकलं सोडा माझ्यासाठी तुम्ही काय बी करू नका। आबा तू माझ्या बोलण्याचं वाईट नग वाटून घेऊस परत तुम्ही जेजुरीला नगा जाऊ। पुण्याही असल तर देवच येत्याल हत आपण नाही जायचं। आणि तुम्हासनी कोणी बोल लावला तर तो मला बी हाय ना मग। आजा आता बानू म्हणते म्हणजे त्याला तसंच काहीतरी कारण असणार पण तिला ते सांगता येत नसणार असं मला वाटतं। तेव्हा जाऊ दे परत बोलू। चला तुला वाईट नाही ना वाटलं? अरे देवांची बायको है बानू
माझ्यासाठी देवीच आहे. बानू सांगते तसंच होय. चला, ऐकलं नाही का आबा काय म्हणलं ते? घरला चल, मग दावते तुला. सांगा तुमच्या आईला, मी काही गरीब गाय नाही त्यांचं ऐकून घ्या. अरे या दोघींच्या भांडण्यात माझा पार बोऱ्या वाजलाय. चला. जय जयाजी देवा खड्गधरा, जगन्नाथ चंद्रशेखरा, जय गंगा मस्तकी धरा, विश्वपालका महादेवा. जय जयाजी मल्ल सैन्य मर्दना, जय जयाजी महादैत्य विभंजना, जय जय करी पात्रा पूर्णा, जय जय शिवशंकर. जय जयाजी मल्ल मर्दना, जय जयाजी मणिसूदना, जय जय दैत्य प्रेतासना, जय जयाजी मार्तंड भैरवा. जय जय प्रतापकारिका, त्रिशूलधारी शंभू जय जय. नमो दैत्य विघ्नांतकासी, कली दोषहरा भक्त प्रियासी. नमो करुणा सागरासी, संहारकारका मार्तंड भैरवासी. काय झाले माते? आपल्या डोळ्यात पाणी? माळसा, काय झाले? माझ्या आराध्यांची स्तुती ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले आहे. आजवर मला हे कधीही बोलण्याचा योग आला नाही, पण आज मी माझ्या आराध्याविषयी बोलणार आहे. माझे आराध्य माझे पती आहेत आणि मी त्यांची अर्धांगिनी असण्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माळसा, नाही, आज मला बोलू द्या. माझ्या क्रोधाविषयी सगळ्यांना ठाऊक आहे, पण माझ्या अंतर्मनात माझ्या आराध्याचे काय स्थान आहे याची कुणालाही कल्पना नसेल. सगळं अर्पण करावं असं जिथे वाटतं ते म्हणजे माझे आराध्य श्री खंडेराय, ज्यांच्या सानिध्यात असीम शांतता आणि आनंदाचा अनुभव येतो ते म्हणजे श्री मार्तंड भैरव. स्थितप्रज्ञतेचा महामेरू म्हणजे माझे देव. शांत प्रसन्न रसाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे सदाशिव.
कडेलोट झाला तरी क्षमाभाव असणारे माझे मल्हारी, सुखाच्या साम्राज्यातही केवळ भस्मासारखे भंडारा लावून तृप्त असलेले माझे सदानंद, भक्तासाठी मुक्त हस्ताने सगळं उधळून टाकणारे महेश्वर, अद्भुत, अवर्णनीय, आजवर जे मलाही शब्दात मांडता आलं नाही ते आपण मांडले. माझा आपल्याला नमस्कार असो. म्हाळसा, आपण श्री खंडेरायांच्या भक्तीत, प्रेमात अकंठ बुडाला आहात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. त्याशिवाय हे शब्द येणारच नाही. तू केलेल्या स्तुतीने मी प्रसन्न झालो आहे. तू मल्हारमय झाली आहेस ह्यात शंका नाही. हे ऐकून मला बी राग नाही आला म्हाळसाताईंचा. त्यांनी देवांचं गुणगान केलं ते खरंच मला बी आवडलं. तर आख्यानात आपण चरित्राच्या अशा चरणावर आहोत जिथे श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि श्री खंडेराय हे भविष्यात काय घडवायचे आहे यावर विचार मंथन करीत होते. श्री खंडेरायांनी पशुपतास्त्र अभिमंत्रित करून सहस्त्र त्रिशूळ निर्माण केले होते, परंतु केवळ ह्याने प्रश्न सुटणार नव्हता. पण युद्ध हा पर्याय होता ना. होय, पण तो युद्ध नीतीचा एक भाग होता. मणी आणि मल्ल या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काय ठरवतात त्यावर ती युद्ध नीती ठरणार होती. मणिचीवर पायथ्याच्या शिबिरात त्रिमूर्ती आणि बाहेर सगळे देव अशी परिस्थिती होती. निकुंभ, तुझ्या सेवकांना आज्ञा दे. युद्धभूमीवर काय घडतंय त्याची वार्ता वेळोवेळी आपल्याला कळली पाहिजे. काहीतरी घडतंय तिथं. दैत्यराज, आतापर्यंत दैत्यसेना बघून देवसेना घाबरली आहे हे आपल्याला कळालं आहे. कदाचित देवसेनेने इथून निघून जाण्याचा निर्णय घेतला असावा. नाही, इतक्या सहजासहजी आता शस्त्र टाकणार नाहीत ते. हे निराळे संकेत आहेत. काहीतरी घडणार आहे ज्याची कल्पना आपण केली नव्हती. तू भयभीत तर झाला नाहीयेस ना? ज्या दैत्यराजाच्या शब्दांनी प्रेरित होऊन अखंड दैत्यसेना युद्धभूमीवर उतरली, तो तू असा भयभीत झालायस हे त्यांना कळलं तर त्यांचा विश्वास बसणार. मनी, मी भयभीत झालेलो नाहीये. मी फक्त वेगळा विचार करतोय. बंधू, मला आज्ञा दे. मी आत्ता जातो आणि युद्धाला प्रारंभ करून त्या देवांना आपला दास बनवतो. मणी, थांब. असा अधीर होऊ नकोस. युद्धासाठी सज्ज झाल्यानंतर पहिल्यांदा रणनीती आखावी लागते हे विसरलास की काय? दैत्य सेनेला पाहून सगळी देवसेना घाबरली होती, परंतु तुम्ही त्यांना धीर दिलात. आता देवसेनेवरचं विघ्न दूर झालं आहे. पण आता दैत्य शांत बसणार नाहीत. झालेल्या घटनेमुळे ते नक्कीच काहीतरी करणार. आता केवळ युद्ध
हाच पर्याय. सारी देवसेना युद्धासाठी सिद्ध झाली आहेत. श्री मार्तंड भैरवांची आज्ञा मिळतात या युद्धाला प्रारंभ होणार आहे. आणि लवकरच तो क्षण येणार. नाही, अजून युद्धाचा तो क्षण आला नाही. अजून तो क्षण यायला वेळ आहे असं का वाटतं आहे देवा तुम्हाला? कारण हे युद्ध होऊ नये असा विचार दैत्य करत असणार. पण हेच जर त्यांनी या आधी केले असते तर हा क्षण आलाच नसता. आपण म्हणताय तसा विचार ते खरंच करतील? होय, कारण घडलेल्या घटनेमुळे मल्ल देखील भयभीत झाला आहे. आता मल्लासुराच्या मनात काहीतरी निराळ चाललं असणार. बंधू, मी म्हणालो होतो तुला मला जाऊ देत युद्धभूमीवर. त्या देवसेनेला मी चांगलाच धडा शिकवला असता, पण तू मला जाऊ दिलं नाहीस. होय, कारण तू युद्धभूमीवर जायची ती योग्य वेळ नव्हती. कारण भयभीत झालेल्या देवांनी त्या महादेवाला साकडं घातलं होतं आणि त्या देवांबरोबर तो महादेवही आहे हे माझ्या ध्यानातच आलं नव्हतं. पण बंधू, म्हणून आता आपण असं हातावर हात धरून बसायचं का? नाही, आपल्याला हे असं वागणं शोभत नाही बंधू. पण मणी, जसा तू विजयासाठी आतुर झालायस तशीच मलाही दैत्य कुळाच्या विजयाची ओढ लागली आहे. पण घडलेली घटना तुला ठाऊक आहे. मी नाही घाबरत अशा घटनेला. आपण अजय आहोत हे विसरू नकोस. हो, पण विजयासाठी प्रसंगी काही पावलं मागेही जावं लागतं हेही तू ध्यानात ठेव मणी. मग आता काय करायचा विचार आहे तुझ्या मनात बंधू? आता असा मार्ग शोधून काढला पाहिजे की ज्यामुळं त्या देवांना त्या महादेवाचं सहाय्य मिळणार नाही. मला तरी केवळ युद्धाचाच मार्ग दिसतोय बंधू, दुसरा मार्ग नाही. त्या महादेवानं दिलेल्या त्रिशूळामुळं आता देवांचा आत्मविश्वास बळावला असणार. आता युद्धाआधी त्या महादेवाला युद्धापासून दूर कसं ठेवायचं याचा विचार करायला हवा. नारायण नारायण. मणी आणि मल्ल हे चुकीचा विचार करणार हे त्रिमूर्तींना ठाऊकच होते. कितीही झाले तरी कुठल्याही तत्वावर त्यांची नीती उभारलेली नव्हती. सगळे साम्राज्य हे लोभ, अहंकार, बळ आणि हव्यासावर उभारले होते. जिथे तत्व आणि मूल्य नाही अशा ठिकाणी सुखाचे महासाम्राज्य जरी उभारले तरी त्याचा अंत हा निश्चित आहे आणि त्याचे अधिकार हे लय तत्वाचे स्वामी श्री महादेवांकडे आहे. भविष्यात अशी साम्राज्ये उभारणाऱ्यांसाठी आपण काय सांगाल? मुनिवर, आपण जे सांगितलं ते योग्यच आहे आणि ते व्यक्तींसाठी देखील लागू पडतं. मनुष्याने तत्व आणि मूल्य याचा त्याग करून मिळवलेले सर्वस्व हे चिरकाळ टिकणारे नसेल. तेव्हा त्याला किंवा त्याच्या वंशाला त्याचे दायित्व स्वीकारून कर्मभोग भोगावाच लागेल. हा सृष्टीचा नियम आहे. अद्भुत देवा, अगदी सोप्या भाषेत आपण खूप मोठी गोष्ट सांगितलीत. एक गोष्ट मात्र निश्चित होती की मणी आणि मल्ल यांनी तिन्ही लोकात विखुरलेल्या अनेक दैत्यांना एकत्र केले होते. त्यांचे संघटन हे देवांच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठीच होते. अनेक अघोरी शक्तींनी युक्त असे दैत्य एकत्र आले देखील, परंतु श्री खंडेरायांनी सहस्र त्रिशूल निर्माण केले आणि ते देवांच्या स्वाधीन केले. त्यामुळे दैत्यांना प्रथम माघार तर घ्यावी लागली, पर्यायाने युद्धाची त्यांची पहिली चाल ही व्यर्थ गेली. मणी आणि मल्लाला श्री महादेवांना अर्थात
श्री खंडेरायांना या युद्धापासून दूर ठेवायचे होते. त्यांना हे ठाऊक होते की श्री खंडेराय तोवर हे युद्ध जिंकणं शक्य नाही. नारायण नारायण. कारण दैत्यांना आजवर कोणी संरक्षण दिले असेल तर ते श्री महादेवांनी. त्यामागे त्यांचे समानतेचे तत्वज्ञान होते, परंतु दैत्यांना ते कधीही कळले नाही. देवसेनेला ही चिंता आहे देवा की अजून युद्धाला प्रारंभ कसा झाला नाही. पण लवकरच ते त्यांना कळेल. मात्र काही काळ सर्वांनाच प्रतीक्षा करावी लागेल. देवांना जरी हे ठाऊक नसलं तरी आपण हे जाणतो की मल्लासुराच्या मनात आता काय चाललं असेल आणि त्याच्या मनात चाललेल्या विचाराच्या दिशेने त्याची काहीतरी पावलं उचलली जाणार. हे युद्ध न होता देखील त्रिखंडात आपल्याला सत्ता कशी मिळेल यासाठी ते कपटाचा मार्ग अवलंबणार. मल्लासुराच्या मनात काय चाललं आहे, ते काय आहे हे लवकरच आपल्याला त्याच्याच प्रतिनिधीच्या मुखातून कळेल. आपल्याला ह्या युद्धापासून दूर कसं ठेवावं ह्याचा विचार मल्लासूर करत असणार ह्यात शंका नाही देवा.